आज आपण मटन मसाला म्हणजे सुक्कं मटण आणि रस्सा करणार आहोत। तर रस्सा आपण इथे तिखटच करणार आहोत। तर त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं, एक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला, त्याच्यावर मटण मी धुवून घेतलेलं आहे। इथे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे। तर त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते। तर मटण छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पूर्ण चरबी आपण छाटून घेतलेलं आहे। चरबीने तसेही तब्येतीला फार हानिकारक असते, कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यामुळे आपण चरबी काढून घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर हळद घालायची, मीठ घालायचं आहे। जर तुम्ही पांढऱ्या रस्स्यासाठी यातला स्टॉक वापरणार असाल तर हळद घालायची नाही, नुसतेच मीठ घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पण मी इथं पांढरा रस्सा करणार नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे। त्याचबरोबर झाकण ठेवायचं आहे। झाकणावर आपल्याला 1 तांब्याभर पाणी घालायचं आहे आणि तेच गरम पाणी झाल्यानंतर आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे। थंड पाण्याचा वापर मटणामध्ये करायचा नाही। तर मसाल्यासाठी आपण एका कढईमध्ये लवंग, दालचिनी, वेलची, तीळ, धने आणि जिरे असं आपण सर्व भाजून घ्यायचं आहे। इथं मी प्रमाण सांगितलेलं नाही आहे, पण तुम्ही बघू शकता की मी किती प्रमाणात घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे 5-6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। मसाला छान भाजला की तो लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा, नाहीतर मग तो भांड्यामध्ये करपत राहतो। त्याचबरोबर मी इथं 1 नारळ, ओला नारळ मी चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर आलं लसूण घातलेलं आहे, छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। इथे एक अर्ध्या तासात माझं मटण शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान आपल्याला त्याचा गाळही करायचा नाही आहे, मध्यमच आपण छान शिजवून घ्यायचं आहे। आता मी एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा परतून घेतलेला आहे। कांदा गुलाबी रंगावर झाला की त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। ते छान परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। मसाला घालून छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे की जेणेकरून तोचा कच्चटपणा आलं लसणाचा निघून जाईल, कारण आपण ते कच्चंच घातलेलं होतं। त्याचबरोबर इथं मी मटण मसाला घातलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। आता इथं मी हाडांचे पीस वेगळे केलेले आहेत आणि बोनलेस वेगळं केलेलं आहे। ह्याच्यात 1-2 असतील हाडांचे पीस, पण शक्यतो मी सगळी हाडं ही रश्शात घातलेली आहेत, कारण त्याचा उकळून स्वाद त्या रश्शामध्ये उतरतो। त्याचबरोबर रश्शात मी लाल तिखट मसाला आणि 1 चमच गरम मसाला घातलेला आहे। आता इथे मी छान आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही ठेवून मीठ आणि कोथिंबीर घालून परतून घेते। याच्यात सुद्धा मी रश्शामध्ये मीठ आणि कोथिंबीर घातलेलं आहे। छान त्याला उकळून घ्यायचं। दोन्हीला छान वाफ काढून घेतलेली आहे। रश्शात आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे गरजेनुसार मीठ घालावे, चव घेऊन मीठ घालावे। आता इथे छान उकळलेलं आहे, सुक्कंही आपलं छान वाफवले। रस्साही मी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असा केलेला आहे, पिण्यायोग्य बनवलेला आहे, त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता इथे सुक्के रस्सा, जिरा राईस आणि मी इथे नाचणीची भाकरी बनवलेली आहे। तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती याच्यासोबत सर्व करू शकता।